ताना ती बायको बोले मेले 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 त्यांनी जर एकदा ठरवलं कारणच लागत नाही. कारण काय? पोरगी केली मी सख्या मामाची, फुकट फुगिरी काय कामाची. भांडणं कशावर सांगून शिकवून तू मटणाचे कालवण शंका नाही केले. मेले 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 हो हो. नवरा देताना टोले रडताना ती बायको बोले मेले 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 दणक्यावर दणका बसता, दणक्यावर दणका बसता, कंबरड सुजून गेले. मेले 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 हा. त्याने अशी काय बायको धुतली, दुसऱ्या दिवशी भोपळा फुगल्याने फुगली. हा ती जात म्हणजे अशी आहे. त्याने जर एकदा मनावर घेतलं बायको हाणायची. बाप्पा 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 बाप्पा. अशी काय धुतली, दुसऱ्या दिवशी भोपळा फुगल्याने फुगली. आणि दुसऱ्या दिवशीचा प्रसंग सांगतो. नवरा कामावून आला, नवरा कामावून आला पण होता तो पेलेला. नवरा कामावून आला पण होता तो पेलेला. पैसे देऊन तो म्हणाला काय केलंय ग जेवायला. बघा काय झालं. ती हितली तिथली नव्हती, पुण्यातली होती. रुपेजी काम खतरनाक होतं. नवरा कामावून आला पण होता तो पेलेला. पैसे देऊन तो म्हणाला काय केलंय ग जेवायला. ती पुण्यातली होती, ती काय काम साधं नव्हतं. ती रागाने म्हणती त्याला माझा बाप दुपारी आला, होत मटण खाऊन गेला आणि रस्सा रस्सा ठेवला तुम्हाला. हे सारं ऐकून त्याची सटकली, रागानं उचलून बायको पटकली. एवढंच भेटलं कारण बोलता बोलता सुरूच झाले मेले 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 मेले.